बीसीएन और बीटीपी ग्रुप के संस्थापक सिराज भाई शेख के जन्मदिन के उपलक्ष्य में एक भव्य निःशुल्क आरोग्य शिविर का आयोजन शुक्रवार 20 जून को किया गया। यह आयोजन बीसीएन, बीटीपी ग्रुप और कारा फाउंडेशन की संयुक्त पहल पर संत सुदर्शन महाराज भवन, सिदसपेट, चकोले आटा चक्की के पास सुबह 9:30 बजे से दोपहर 1 बजे तक संपन्न हुआ। कार्यक्रम में बड़ी संख्या में नागरिकों ने हिस्सा लिया और निःशुल्क नेत्र जांच, मोतियाबिंद की पहचान एवं ऑपरेशन की सुविधा, जनरल हेल्थ चेकअप और दंत चिकित्सा जैसी सेवाओं का लाभ उठाया। इस आरोग्य शिविर का आयोजन धीरज गजबे के मार्गदर्शन में किया गया था। माननीय सिराजभाई शेख यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। त्यांच्या सत्कार कार्यामध्ये आम्हाला त्यांनी सहभागी केलं आणि संजय भाऊ लहाने यांनी खूप चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम शिबिर आयोजित केला, त्याबद्दल मी त्यांनाही धन्यवाद देतो। आणि इम्रान भाई आपले ते इथे येऊन उपस्थिती त्यांनी दर्शवली, त्यांनाही मी खूप खूप आभार मानतो। हा शिबिर गोरगरीब लोकांसाठी आणि गरजू लोकांसाठी ठेवण्यात आला, तरी सर्व जास्तीत जास्त संख्येने लोकांचा याचा आनंद घ्यावा आणि असेच कार्य पुढे सिराज भाई करतील असं मी गृहीत धरतो। नेत्र चिकित्सा सेवाएं सार्थक संस्था द्वारा उपलब्ध कराई गई, जबकि स्वर्गीय भानुताई गडकरी ग्रामीण विकास संस्था द्वारा मोतियाबिंद ऑपरेशन की सुविधा दी गई। नेल्सन हॉस्पिटल द्वारा जनरल चेकअप और फ्री डेंटल जांच की व्यवस्था की गई थी। स्थानीय नागरिकों ने इस प्रकार के सेवा उपक्रम की सराहना की और आयोजकों को धन्यवाद ज्ञापित किया। आयोजकों ने बताया कि ऐसे सामाजिक उपक्रम आगे भी जारी रहेंगे। नमस्कार, मी संजय लाने, दृष्टितज्ञ, बीसीएन व बीटीपी ग्रुपचे संस्थापक माननीय सिराजभाई शेख व बीसीएन व बीटी ग्रुप व कारा फाउंडेशन द्वारा दरवर्षीप्रमाणे नेत्र तपासणीचा वाढदिवस नसून तो एक आरोग्य सेवा सप्ताह असतात। त्यांच्या नावातच सिराजभाईचं नाव म्हणजे नावाचा अर्थ म्हणजे प्रकाशमय। ज्या लोकांच्या जीवनामध्ये अंधारमय म्हणजे बीपी नेत्र तपासणीच्या असो, आरोग्य जे अंधार असेल ते दूर करायचं काम सिराजभाई करत आहे। त्यांना चष्मे देऊन, त्यांना औषधी देऊन, त्यांना ऑपरेशन करून त्यांच्या जीवनात प्रकाश आला पाहिजे या उद्देशाने सिराजभाई शेख गेल्या अनेक वर्षापासून आरोग्य सप्ताहाच्या माध्यमातून लोकांची सेवा करत आहे। याला आपल्या नागपूर शहरातले प्रसिद्ध अण्णा धीरजजी गजबे हे यांनी आम्हाला मदत केली। त्यांच्या माध्यमातून ते नेहमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गावर चालतात, नेहमी लोकांची सेवा करतात। त्यांच्या मनामध्ये सुद्धा लोकभावना आहे सेवाची। या हेतूने आज अण्णाजी गजबे यांच्या माध्यमातून या सुदर्शन समाज भवन सिरसपेठ भागातल्या लोकांचा करता आरोग्य शिबिरचे आयोजन करण्यात आलं। अनेक लोक यामध्ये शिबिराचा लाभ घेत आहे व असं कोणी म्हटलं आहे, सारे जहां से अच्छा हिंदू सीता हमारा, हम बुलबुले इसकी, ये गुल सीता हमारा। सिराजभाई एका जाती धर्माला घेऊन न चालत, हिंदू असो, मुस्लिम असो, सिख असो, बौद्ध असो, सर्व धर्माच्या लोकांना घेऊन त्यांचं हिताचं कार्य व त्यांचं आरोग्याचं कार्य कसं माझ्याहून घडेल सर्वांना घेऊन चालतात। आपण बघू शकता स्वतः धीरजजी अण्णा गजबे आहेत, असं नाही की माझ्या जातीचा लोक त्यांना मदत करायला, सर्व जाती धर्माला घेऊन चालतात। आणि या हेतूने नागपूर शहरामध्ये निरोगीमय माझं नागपूर कसं राहील, आमचे लोक कसं राहील या उद्देश घेऊन चालतात। आणि हे शिबिर आजचं 1 वाजेपर्यंत चालणार आहे। उद्याचं शिबिर सिद्धोजी कोमदवार आशीर्वाद नगर आयडियल ट्यूशन क्लासेसच्या बाजूला असणार आहे, सकाळी 9:30 ते 1 वाजेपर्यंत। नंतर रविवारचं शिबिर उमेशजी तिधारे याचे आयोजक आहे, श्री हनुमान मंदिर, गावंडीपुरा, बिरगडे यांच्या घराजवळ। 23 तारखेला शिबिर सोमवारला चिंतेश्वर मंदिर या ठिकाणी असणार आहे। आदरणीय धीरजजी अण्णा गजबे यांनी आम्हाला या शिबिरासाठी मदत केली, याच्यासाठी खूप खूप धन्यवाद। स्वर्गीय भानुताई गडकरी ग्रामीण विकास संस्था, नेल्सन हॉस्पिटल या हॉस्पिटलला सुद्धा मदत केली, यांचा पण धन्यवाद। संजय भाऊ लहाने हे नेहमी मला मार्गदर्शन करत राहतात चांगल्या कार्यासाठी। त्यांना मी एक वृक्षरोप देऊन त्यांचं स्वागत करीत आहे। कुठलाही चांगले कार्य असो, पुष्प लावावे, झाड लावावे, जेणेकरून आपलं पर्यावरण चांगलं राहील। बीसीएन न्यूज के लिए कैमरा पर्सन सुभाष बुटले के साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट।